चांदोबा महाभारत 34वा भाग. कर्णाचा दिग्विजय. मृत्यू टळून केवळ एक डोळा गेल्यासारखी अवस्था होऊन दुर्योधन आपल्या सर्व परिजनांना भेटून आणि असह्य अपमानाने खचून जाऊन हस्तिनापूरकडे प्रवासाला निघाला. मार्गात एका सरोवराच्या स्थानी त्याने विश्राम केला. रणभूमीवरून पलायन केलेला कर्ण त्या विश्रामस्थळी पुन्हा दुर्योधनाला येऊन मिळाला आणि घडलेल्या घटनेविषयी अनभिज्ञ राहून उत्साहाने म्हणाला, दुर्योधना, तुझ्या पराक्रमाचे कसे वर्णन करावे? त्या गंधर्वांवर विजय प्राप्त करून तू घरी परत जात आहेस काय? ते अतिशय उदंड आहेत. त्यांना सहन करू न शकल्याने मी विकर्णाच्या रथावर बसून पलायन केले आणि इतका वेळ कुठेतरी लपून राहून आताच येत आहे. तुझ्यासारखा शूरवीर जगात दुसरा कोणीही नसेल. कर्णाने अशी स्तुती केल्यावर दुर्योधनाला आपले दुःख आवरता आले नाही. त्याने थरथरत्या स्वरात घडलेला सर्व वृत्तांत कर्णाला सांगितला आणि म्हणाला, मी युद्धात विजयी झालो असतो तर मला कीर्ती मिळाली असती आणि वीरगतीला प्राप्त झालो असतो तर वीरस्वर्ग मिळाला असता, परंतु दोन्हीही घडले नाही. मी दोन्ही बाजूंनी हरलो आहे. हा अपमान पाठीशी बांधून मी हस्तिनापूरला परत जाऊ शकत नाही. माझ्या पित्याला आणि द्रोण, कृप तसेच अश्वत्थामा यांना मी माझे मुख दाखवू शकत नाही. त्यांना घडलेला प्रकार सांगू शकत नाही. मला जीवनाविषयी विरक्ती निर्माण झाली आहे. मी प्राणत्याग करीन. मी येथेच प्रायोपवेशन करीन. तुम्ही सर्वजण हस्तिनापूरला निघून जा. दुःशासनाचा राज्याभिषेक करून तुम्ही सर्व मिळून राज्याचे शासन करा, असे म्हणत त्याने आपल्या अनुजाला आलिंगन दिले. दोघेही रडू लागले. कर्ण त्यांचे रडणे पाहून चिडून म्हणाला, तुम्ही दोघे कशासाठी शोक करत आहात? रडण्याने केवळ अश्रूच वाढतील, मनःशांती मिळणार नाही. पांडवांनी तुझी मुक्तता केली म्हणून तू का व्यथित होत आहेस? तुझे प्रजाजन म्हणून तुझी सेवा करणे हा त्यांचा धर्म आहे. यात अपमान कसला? तू म्हणतोस की प्राण देशील. ही गोष्ट तुझ्या सामंतांना ज्ञात झाली तर ते तुला भिरूमध्ये गणतील. पांडवांचे सर्वस्व तू हिरावून घेतलेस तेव्हा त्यांनी प्रायोपवेशन केले होते काय? असे मूर्खपणाचे विचार सोडून दे. तत्काळ शकुनी म्हणाला, मी द्यूतात तुझ्यासाठी पांडवांचे सर्वस्व जिंकून दिले आहे. त्याचा उपभोग न घेता तू प्रायोपवेशन करीन असे का म्हणतोस? कोणाचेही बोलणे दुर्योधनाच्या कानावर पडले नाही. त्याने दर्भ अंथरून वल्कले परिधान करून प्रायोपवेशन आरंभ केले. देवांकडून पराभूत होऊन पाताळात निवासस्थान निर्माण केलेल्या दानवांना दुर्योधनाच्या प्रायोपवेशन दीक्षेविषयी समजले. त्यांनी दुर्योधनाला आपल्याकडे बोलावून घेण्याच्या उद्देशाने अग्नी प्रज्वलित करून अथर्ववेदाचे मंत्र पठण करत दुधाची आहुती देऊन होम केला. तेव्हा त्या अग्नीतून कृत्या नावाची एक शक्ती जांभई देत उत्पन्न झाली आणि दानवांसमोर उभी राहून विचारू लागली, माझ्याकडून काय हवे आहे? भूलोकात दुर्योधनाने प्रायोपवेशन केले आहे, त्याला या पाताळात घेऊन ये, असे दानव कृत्येला म्हणाले. कृत्येने दुर्योधनाला पाताळ लोकात आणले. दानवांनी ती संपूर्ण रात्र दुर्योधनाला आपल्यामध्ये ठेवून संवाद साधत म्हटले, तुझे सामंत महान शूरवीर आहेत आणि तू उत्तम क्षत्रिय आहेस. क्षत्रिय धर्म सोडून तू प्रायोपवेशन का केलेस? यामुळे तुला आत्महत्या केल्याच्या पापाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही. सुख आणि कीर्तीसुद्धा प्राप्त होणार नाही. केवळ तुझे शत्रूच प्रसन्न होतील. आम्ही सत्य सांगत आहोत, ऐक. ईश्वराचा वर प्राप्त करून वज्रासमान असलेल्या तुझ्या शरीराच्या वरच्या भागाची आणि लोकमातेचा वर प्राप्त करून तुझ्या सुंदर शरीराच्या खालच्या भागाची निर्मिती आम्हीच केली आहे. तू साधारण मानव नाहीस, तू देवतुल्य आहेस. युद्धात तुझ्या बाजूने संघर्ष करून तुझ्या शत्रूंचा वध करणारे सर्व लोक आमच्याच अंशाने उत्पन्न झालेले आहेत. तुझा मित्र कर्ण नरकासुराचा अंश लाभलेला आहे, त्यामुळे तू शोक करू नकोस. अशा प्रकारे त्याच्या मनाला सांत्वन देऊन त्याला पाठवून दिले. कृत्येने त्याला पुन्हा भूलोकात आणले आणि दर्भशयेवर झोपवून ती अदृश्य झाली. दुर्योधनाने निद्रेतून जागे होऊन विचार केला की रात्री जे काही घडले ते एक स्वप्न होते. त्याने त्याविषयी कोणालाही सांगितले नाही. यावेळी कर्ण दुर्योधनाचे मन सहजतेनेच वळवू शकला. त्याने आपल्या परिजनांना सोबत घेऊन वैभवाने हस्तिनापूरला परत गेला. भरसभेत भीष्म दुर्योधनाला म्हणाले, मना करूनही न ऐकता घोषयात्रेवर गेलास आणि पराभव प्राप्त केलास. धर्मराजाने तुझ्या सन्मानाचे रक्षण केले आणि तुझ्याशी उदारतेने वर्तन केले. कर्णाच्या शब्दांवर विश्वास ठेवून तू अशा व्यक्तीशी वैरभाव ठेवलास. ज्याला तू मित्र मानतोस त्या कर्णाने तुला गंधर्वांच्या अधीन करून स्वतः रणभूमीवरून पलायन केले. आता तरी पांडवांशी मैत्री करून वंशाचे रक्षण कर. दुर्योधन खळखळून हसला आणि कर्ण, शकुनी तसेच दुःशासन यांच्यासोबत सभेतून निघून गेला. भीष्मांच्या वचनांनी कर्णाला लज्जित केले. त्याने दुर्योधनाला म्हटले, हे राजन, मला सेना दे. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या चौघांनी मिळून ज्या देशांवर विजय मिळवला आहे त्या सर्वांना मी एकटाच जिंकून तुला देईन. तेव्हा हा वृद्ध भीष्म मला इतक्या हलक्या दृष्टीने पाहणार नाही. दुर्योधनाने संमती दिली. कर्ण सेनेचं प्रस्थान करून सर्वप्रथम द्रुपदाचा पराभव करून कर वसूल केला. त्यानंतर तो उत्तर दिशेकडे गेला आणि अंग, वंग, कलिंग, मगध, मत्स्य, कोसल इत्यादी देशांच्या राजांचा पराभव करून त्या सर्वांकडून त्याने कर वसूल केला.
त्यानंतर कर्णाने दक्षिण दिशेला जैत्र यात्रा करून अनेक राजांचा पराभव केला. कुंडिन नगराचा राजा रुक्मी यांसारख्यांनी कर्णाशी युद्ध न करता मैत्री केली. अशा प्रकारे दिग्विजय करून अपार धनाच्या रूपात संपत्ती मिळवून कर्ण काही काळानंतर हस्तिनापूरला परत आला. दुर्योधनाने कर्णाचे अभिनंदन करून म्हटले, भीष्म, द्रोण आणि बाहलिक इत्यादी कितीही शूरवीर असले तरीही त्यांनी माझे ते सहाय्य केले नाही जे तू केलेस. या लोकात तुझ्या समान कोणीही नाही. कर्णाने दिग्विजय केला असल्यामुळे दुर्योधनाच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा विचार निर्माण झाला. त्यासाठी सर्व योग्य प्रबंध करून त्याने ऋत्विजांना बोलावले आणि त्यांच्याकडून राजसूय यज्ञ करवून घेण्याचा आग्रह केला. परंतु ऋत्विजांनी त्यावर आक्षेप घेत म्हटले, पांडवांवर विजय मिळवल्याशिवाय राजसूय यज्ञ करणे शक्य नाही. त्याशिवाय तुझे पिता जिवंत आहेत आणि ते जिवंत असेपर्यंत तुला चक्रवर्ती होण्याची पात्रता प्राप्त नाही. राजसूय यज्ञासमानच वैष्णव यज्ञ नावाचा दुसरा एक यज्ञ आहे. तुझी इच्छा असेल तर तू तो यज्ञ करू शकतोस. दुर्योधनाने ही गोष्ट आपल्या अनुजांना तसेच कर्ण आणि शकुनी यांना सांगितली. तेव्हा त्यांनी ऋत्विजांनी सांगितल्याप्रमाणेच करण्याचा परामर्श दिला. यज्ञासाठी आवश्यक तो सर्व प्रबंध करण्यात आला. नगराबाहेर यज्ञशाळेची निर्मिती करण्यात आली. द्वैतवनात असलेल्या पांडवांना यज्ञासाठी आमंत्रित करण्याहेतूने दुर्योधनाने एका दूताला पाठवले. धर्मराजाने त्या दूताला म्हटले, दुर्योधनाने यज्ञ करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हालाही येऊन यज्ञ पाहण्याची इच्छा आहे, परंतु जर आम्ही यावेळी हस्तिनापूरला आलो तर आमची वनवास दीक्षा भंग पावेल म्हणून आम्ही येऊ शकत नाही. भीमाने त्या दूताला म्हटले, आमचा अरण्यवास आणि अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर आमचे धर्मराज दुर्योधन आणि त्याच्या अनुजांना बळीचे पशु म्हणून ठेवून शस्त्रांनी महान यज्ञ करणार आहेत. दुर्योधनाला सांग की त्या यज्ञाला मी निश्चितच येईन. दुर्योधनाचा वैष्णव यज्ञ यशस्वीरित्या संपन्न होऊन पूर्ण झाला. कर्णाने दुर्योधनाचे अभिनंदन करत म्हटले, येणाऱ्या युद्धात मी पांडवांचा वध करून तुझ्याकडून राजसूय यज्ञ करवून घेईन. तू पाहत राहा. तिथे पांडव द्वैतवनात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांनी शिकार केल्याकारणाने वन्य प्राण्यांची संख्या अतिशय क्षीण झाली. म्हणून धर्मराज आपल्या अनुजांसह पुन्हा काम्यकवनात परतले. तिथे त्यांनी फळे, कंद आणि मुळे एकत्रित केली आणि बहुतांश त्यावरच आपले उदरपोषण करत काळ व्यतीत केला. त्यांच्या वनवासाची 11 वर्षे पूर्ण झाली. धर्मराजाला अतिशय वेदना होत असत. जर आपण द्यूत खेळलो नसतो तर आपल्याला, आपल्या अनुजांना आणि द्रौपदीला असे दुस्सह कष्ट प्राप्त झाले नसते. पुढे जे येणार आहे त्याचा विचार केला तरी वेदनाच होत होत्या. कर्णाने दुर्योधनाला वचन दिले आहे की तो युद्धात सर्व पांडवांचा वध करेल. अशा मनोवेदनामुळे धर्मराजाला रात्रीच्या वेळी निद्रासुद्धा येत नसे. पांडव जेव्हा काम्यकवनात होते तेव्हा एकदा व्यास त्यांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना क्रुश झालेले पाहून दुःखी झाले. असे वचन बोलले ज्याने त्यांना उपशमन मिळाले आणि 13 वर्षांचा नियम पूर्ण होताच पांडवांना पुन्हा राज्यप्राप्ती होईल असा धीर देऊन ते निघून गेले. पांडव अशा प्रकारे अरण्यात कष्ट भोगत असताना दुर्योधन, कर्ण आणि शकुनी त्यांना कसे कष्ट द्यावे याचाच विचार करत असत. त्याचवेळी दुर्वास महामुनी आपल्या 10,000 शिष्यांसह हस्तिनापूरला आले. दुर्वास महान कोपिष्ट होते. त्यांच्या आतिथ्यात किंचितही कमी राहिली तर ते शाप देतात. त्यामुळे दुर्योधनाने आणि त्याच्या अनुजांनी अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने त्या मुनींची सेवा केली आणि विनय तसेच विधेयतेने आचरण केले. दुर्वासांनी दुर्योधनाच्या अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या. हे राजन, मला भूक लागली आहे. शीघ्र भोजन सिद्ध कर. मी स्नान करून येतो असे म्हणून दुर्वास निघून जात आणि खूप काळ येत नसत. विलंबाने येऊन म्हणत, भूक नाही. एकदा मध्यरात्रीच्या वेळी उठून म्हटले, आम्हा सर्वांना भूक लागली आहे. भोजन वाढल्यावर म्हणत की भूक नाही. कधी कधी, छी, हे कसले भोजन असे म्हणून तिरस्कार करत भोजन करणे सोडून देत. अशा प्रकारे कितीही कष्ट दिले तरीही दुर्योधनाने धैर्याने त्या सर्वांना सहन करत जी सेवा केली ते पाहून दुर्वास प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे राजन, तुझ्या परिचरेने मी संतुष्ट आहे. तुला जे हवे आहे ते मागून घे. दुर्वासांनी शाप न दिल्याने दुर्योधन अत्यंत प्रसन्न झाला आणि शकुनी, कर्ण तसेच दुःशासन यांच्याशी परामर्श करून दुर्वासांना म्हणाला, हे स्वामी, परम धर्मात्मा धर्मराज अरण्यात आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनुज, त्यांची पत्नी आणि अनेक ब्राह्मण आहेत. जेव्हा द्रौपदी त्या सर्वांना भोजन देऊन स्वतः भोजन करून झोपली असेल त्यावेळी आपण आपल्या शिष्यगणांचा तिथे जाऊन आतिथ्याची याचना करावी. हाच मी आपल्याकडून वर मागतो. दुर्वासांनी त्याला संमती प्रदान केली आणि आपल्या शिष्यांसह काम्यकुनाकडे प्रस्थान केले. दुर्योधनाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. पांडव दुर्वासांना क्रोधित करून त्यांच्या शापाला बळी होऊन विनष्ट होतील. इतक्या काळानंतर आपली इच्छा पूर्ण होत आहे असे कर्ण दुर्योधनाला म्हणाला. शकुनी आणि दुःशासन प्रसन्न झाले. काम्यकवनात एक दिवस जेव्हा द्रौपदी आपल्या पतींना आणि ब्राह्मणांना भोजन करून झोपली होती त्यावेळी त्यांच्या आश्रमात दुर्वास आपल्या 10,000 शिष्यांसह येऊन पोहोचले. धर्मराजाने दुर्वासांच्या सामोरे जाऊन नमस्कार केला. अर्घ्यपाद्यांनी पूजा केली. त्यांच्या चरणांवर प्रणाम करून म्हटले, हे महात्मन, आपण आपल्या शिष्यांसहित आमचे आतिथ्य स्वीकार करावे.
या महारण्यात राहणारा व्यक्ती आपल्याला आणि आपल्या 10,000 शिष्यांना कसे भोजन देईल याचा किंचितही विचार न करता दुर्वासांनी धर्मराजाचे आतिथ्य स्वीकार केले आणि आपल्या शिष्यांचा स्नान करून येण्यासाठी गंगा नदीकडे निघून गेले. इतक्या लोकांना कसे भोजन द्यावे हे द्रौपदीला समजले नाही. तिला दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही तेव्हा तिने कृष्णाचे ध्यान केले. चांदोबा महाभारत 34वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.